माझ्या माईंनो एक लक्षात ठेवा, आपल्या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीने कधी सूप उलटा हातात धरायचं नाही. पुरुषाला धरायचा अधिकार आहे. पुरुषाला एकदा धरता येते. वडील वारले किंवा घरातलं कोणी गेलं तर सावडायच्या दिवशी सूप मात्र उलट धरायचा अधिकार पुरुषाला आहे, बाईला कधीच नाही. माझ्या लहानपणी शक्यतो आपल्याकडे गोंधळी दादा आले, वासुदेव आले, एखादा पांगुळ आला, नंदीवाला आला, कोणी काही एखादी मागणारी आली असतील तर सुपात दान करायची पद्धत होती. सुपात काय आठवं चिठवं वाटी भरका होत नाही, ज्वारी सुपानं द्यायचं दान पद्धत होती. सुपानं आणि सुपदान असावं, फार मोठी शक्ती. महाराज कुंतीनं ज्या वेळेला सुपानं दान केलं त्यावेळेला 12 वर्षाचं आयुष्य पंडूराजाला वाढलं होतं. फार मोठी शक्ती असते सुपदानात. आपल्याकडे एक तात्विक सुपाला फार मोठं महत्व आहे. आपलं लेकराची शांती असेल, फार ठिकाणी सुपाचा प्रयोग केला जातो. आपण त्याला निषेध मानतो, चुकीच्या गोष्टी येतात. पण शक्यतो बायकांच्या जीवनात जीवनभर सोयीचं सूप असतं. दान करताना, ज्वारी पाखडताना, तांदूळ पाखडताना, काय डाळ पाखडताना, गहू पाखडताना सोयीचं सूप असतंय. पण काही स्त्रियांच्या जीवनात सोयीचं सूप येतं. पूर्वीच्या काळात बायका सती जात होत्या आणि सती जाणारी स्त्री हातात सोयीचं सूप धरून त्याच्यात हळदीचा करंडा, कुंखाचा करंडा, हिरव्या बांगड्या, संक्रांतीचं वाणाचं सगळं साहित्य त्याच्यात घेऊन ती मालकासोबत ज्या वेळेला सती जात असते त्यावेळेला तिच्या हाती सगळ्या बायकांना हळदी कुंकू देत चलत असते.